सिरगाव संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलाय क्षेत्ररक्षणासाठी धारोल्या संघाला. स्पर्धेचा शेवटचा दिवस आज. 4 दिवसाची स्पर्धा होती. भव्य दिव्य आयोजन पाहू शकता तुम्ही. आयोजक सुधीर धुळे आणि विश्वनाथ धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. खूप सुंदर असं आयोजन पाहू शकता तुम्ही. शेवटचा दिवस स्पर्धेचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होत असताना मनोज आणि साई तमाम क्रिकेट रसिकांचं मी दीप खिल्लारे तुमचं एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिला चेंडू थोडंसं अपील होतं त्या ठिकाणी. एक धाव एक ओढली जाईल त्या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती एक धाव पाहू शकता तुम्ही. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज जितेंद्र पॉवर प्लेचं षटक घेऊन पुन्हा एकदा बाहेर निघून खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला त्या ठिकाणी. पुन्हा एकदा दुसरा चेंडू बॅक टू बॅक डॉट येतोय. चांगली गोलंदाजी. हा पुन्हा एकदा खोदून काढाय चेंडू पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. थोडेसे फंबल होत आहेत तोपर्यंत एक धाव घेतली जाते. एका धावेने स्वतःचा आणि संघाचं खातं ओपन करत असताना फलंदाज दोन धावा धावफलकावरती. हा चेंडू कव्हर ड्राईव्हला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू फरार चौकार. चार चेंडू आणि 6 धावा झालेत. पाचवा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. दणदणीत षटकार. धावसंख्या धावफलकावरती 12. 5 चेंडूचा खेळ संपला या ठिकाणी. या षटकातील शेवटचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कुठली चूक करणार नाहीत. फलंदाज होईल बाद.
एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 12. पहिला चेंडू, हा चेंडू फुल केला त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कुठली चूक करणार नाही. पुन्हा एकदा एक सोपा झोल आणि फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमर चौथ्या क्रमांकाचा. 2 धक्के लागलेत बॅक टू बॅक. चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन पाहू शकता गोलंदाज सुशील यांच्या माध्यमातून. दुसरा चेंडू, हा चेंडू खोदून काढायचा होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढायचा होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत. चांगली गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडूवरती विकेट आणि 2 चेंडू सलग डॉट. सुशील गोलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. धावत येतील तोपर्यंत 2 धाव घेतल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 14. हा चेंडू पुन्हा एकदा उडवला आहे मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत, बॅकअप साठी येतील तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही. अमोलच्या माध्यमातून अनिल. हा चेंडू बॅटची कडा. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, थोडेसे फंबल होत आहेत. कॅच ड्रॉप होते त्या ठिकाणी आणि 1 धाव. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 17. चांगली गोलंदाजी होते दारोळ्या संघाच्या माध्यमातून. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय. चांगली गोलंदाजी केली 2 गोलंदाजाने. कोण आहे रे, तुझा आहे का फोन? सुधीर कशाला फोन करीत राहिला तू गंपूला? मग नाही, 1 रन. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली. 18 धावसंख्या धावफलकावरती. दुसरा चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू पूल करायचा होता पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत, फेकतील. धावचूकची संधी त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद धावचूकच्या स्वरूपात.
थँक्यू सो मच डीजे. पाहू शकता चांगली गोलंदाजी होते धारवल या संघाची. मोठे फटके रोखलेत मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू फरार. दणदणीत चौकार. बराच वेळेनंतर अमर यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. तर चांगली धावसंख्या उभारीची असेल तर असे मोठे फटके खेळायला लागतील मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची एज आणि चेंडू जाईल फरार. चौकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार लगवलेत. संघाला सावरण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणि आपण एकदा क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कुठली चूक करणार नाहीत. एक धाव घेतली जाईल त्या ठिकाणी. थोडीशी दुखापत मैदानाच्या आतमध्ये रन घेत असताना. सत्तावीस धावसंख्या धावफलकावरती. अजून एक चेंडू शिल्लक. या षटकातील तिसरा षटक चालू आहे प्रगतीपथावरती. हा चेंडू क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी लॉंग ऑफला. कुठली चूक करणार नाहीत. अचूक थ्रोफेकी पाहू शकता त्या ठिकाणी. 29 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 धावफलकावरती. टी शर्ट आहे का गंपू? चौथ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती योगेश. शेवटचं षटक असेल. शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक असतं. किती धावा येतील या षटकामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा बाहेर निघून खेळायचा प्रयत्न होता. अंपायर आपल्याकडे वळतील. दिशाहीन चेंडू. अतिरिक्त धावसंख्यामध्ये वाढ. धावसंख्या 30. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू. हा चेंडू सरळ मारलाय. क्षेत्ररक्षक हात त्या ठिकाणी कुठली चूक करणार नाहीयेत. फलंदाज होईल बाद. सहाव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होत असताना संकेतला पाहू शकता तुम्ही. 6व्या क्रमांकावरती आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते धारवळ या संघाच्या माध्यमातून. जे हनुमान क्रीडा मंडळ जोविली गाव MD चषक 2026 पर्व आयोजक सुधीर धुळे आणि विश्वनाथ धुळे. शेवटचा दिवस या स्पर्धेचा आज. हा चेंडू पुन्हा एकदा उसळी जास्त चेंडूला. अंपायर आपल्याकडे वळतील आणि हा वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. या चेंडूवरती 31 धावा धावफलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसला त्या ठिकाणी. पुन्हा एकदा डॉट चेंडू.
जास्तीत जास्त धाव उभारायच्या असतील शिरगाव संघाला तर मोठे फटके खेळायला लागतील. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये धारवळ या संघाच्या माध्यमातून. दुपारचं सत्र, उन्हाचा तडाखा मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता तुम्ही आणि त्यात रंगते शिरगाव बनाम धारवळ. आणि हा पुन्हा एकदा मोठा फटका पण घडला काय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही गाड्या एकाच एंडला आणि फलंदाज बाद. सातव्या क्रमांकाचा फलंदाज आतमध्ये जात असताना विवेक. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये टिकू देत नाहीत गोलंदाज फलंदाजाला. चांगली गोलंदाजी धारवाळ या संघाच्या माध्यमातून पाहायला भेटते तुम्हाला. मोठे फटके येत नाहीत. जसे मोठे फटके पाहिजे शेवटच्या षटकामध्ये तसे मोठे फटके येत नाहीत. पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज करायचा प्रयत्न त्या ठिकाणी. जसं मैदानाच्या आतमध्ये गेलं तसं मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. आठव्या क्रमांकाचा फलंदाज सोनू. शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा विकेट आणि हा चेंडू जाईल निर्धाव. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 31 आणि 32 धावेचं टार्गेट धारवाळ संघापुढे. जांता राजा बदलापूर आणि जय हनुमान जोविली कॉम बॉक्स मध्ये यायचं टॉस साठी. मग चल ना, मग मी पण येतो. चल घरी. रोशन धुळे यांचं आगमन झालंय. तर स्पर्धेच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यायचं व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी जितेंद्र आणि अनिल ट्रॅव्हल होत असताना पाहू शकता तुम्ही. प्रथम फलंदाजी करत असताना शिरगाव संघाने 31 धावा कुठल्या आणि 32 धावेचं टार्गेट धारवाळ संघापुढे.
जय हनुमान क्रीडा मंडळ व एम डी ग्रुप ज्युबिली चषक 2026चे पर्व खूप चांगलं आयोजन पाहू शकता. आयोजक सुधीर शेठ धुळे आणि विश्वनाथ धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा पाहू शकता तुम्ही. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना एका साईडला असेल सिरगाव संघ आणि त्यांची फाईट करतोय धारोळ संघ. आणि बॉलिंग ट्रॅकवरती पहिले षटक घेऊन आलाय बॉलर मनोज आणि त्याचा सामना करेल अनिल. हा खेचून मारलाय फटका मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षकात त्या ठिकाणी कुठली चूक करणार नाहीयेत. आणि नो चेंडू असेल हा. एक पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 प्लेयर बाहेर असतात पण 3 असल्यामुळे हा नो चेंडू असेल. एक धाव वेकआउटली त्या ठिकाणी. हा चेंडू पुन्हा एकदा फुल केला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे येतील त्याच्या आवाक्याच्या बाहेर. तोपर्यंत 2 धावा घेतल्यात. सिरगाव संघाचा 12 प्लेयर नाहीत तर त्यामुळे 2 रनाची पॅलेंटी. जानता राजा बदलापूर संघाने टॉस जिंकलाय. निर्णय कळवायचा आहे. चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 8. दुसरा चेंडू फुल टॉस होता. नो चेंडू बीमर चेंडू त्या ठिकाणी. नो +1 अशी धावसंख्या ऍड होत असताना स्कोर बोर्डवरती 10. हा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाही कोणी त्या ठिकाणी. चेंडू फरार. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावसंख्या 14. हा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स शिफ्ट खेळलाय थर्डमॅनच्या दिशेने. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दणदणीत दुसरा चौकार. मनोजवरती चढवलाय हल्ला आणि अनिलचा बोलतोय मैदानाच्या आतमध्ये बल्ला. काय चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसऱ्या चेंडूवरती तिसरा चौकार. काय चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 चौकार लागवलेत अनिल याने. आणि धावसंख्या धावफलकावरती 22. 17 बॉल आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. त्या ठिकाणी फाईन लेगला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पाठमोर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू थांबणार नाहीये. पुन्हा एकदा चौथ्या चेंडूवरती चौथा चौकार.
धावफलक झपाट्याने पुढे वाढत चाललेला आहे. 4 चेंडूवरती 4 चौकार लगवलेत. फलंदाज अनिल याने जानतराच्या संघाने फिल्डिंग घेतले. मॅच झाल्या लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय, कारण का उशीर झाला. आज फायनल डे असेल. हा पुन्हा एकदा खेचून मारला फटका मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कुठली चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. जितेंद्रला पाहू शकता मैदान सोडायला भाग पाडलंय गोलंदाजाने, पण अनिल मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला एका हाती किल्ला लढवत असताना आतापर्यंत 4 चौकार आणि 1 सिंगल त्यांच्या बॅटीमधून पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, 3ऱ्या क्रमांकाचा सुनील आणि दुसऱ्या येणारे 17 चेंडू आणि 6 धावेची गरज. लो स्कोरिंग सामना पाहू शकता तुम्ही. 17 चेंडू आणि 6 धावेची गरज. या ठिकाणी रिव्हर्सिव्ह खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. त्या ठिकाणी डॉट चेंडू. पूर्णपणे सामना हा पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून खेचलाय फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत सिंगल घेतली जाईल. पूर्णपणे सामना धारवड संघाच्या बाजूने झुकलाय. हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. पंच आम्हाला सांगत असताना हा वाईट चेंडू असेल. अतिरिक्त धाव मिळेल या चेंडूवरती. हरीश धुळे यांचं शुभ आगमन होतंय. 28 धावसंख्या. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक धावत येतील त्या ठिकाणी. तोपर्यंत 1 धाव घेतली जाईल. फलंदाजाला माहिती आहे सिंगल डबलने आपण सामना जिंकू शकतो, तर मोठे फटके मारायची काही गरज नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू आणि 3 धावाची गरज. पुन्हा एकदा बघितलं असेल पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतील. पुन्हा एकदा 1 धाव घेतली जाईल त्या ठिकाणी. तेरा चेंडू आणि 2 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी धारवड या संघाला. हा चेंडू खेचून मारलाय फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कुठली चूक करणार नाही. एक सोपा झेल. फलंदाज अनिल यांचे खेळीचा अंत. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हा पुन्हा एकदा मारलाय फटका आणि 1 धाव घेतली जाईल त्या ठिकाणी.
एका धावेची गरज आता सामना जिंकण्यासाठी धारवल या संघाला. हा चेंडू पुन्हा एकदा खेचून मारलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कुठली चूक होणार नाहीये. फलंदाज बाद.